उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस होतोय आणि यामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं। या पावसामुळे अनेक ठिकाणची पिकं वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आल्यामुळे पिकं कुजण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। या शेतातूनच त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। उत्तर पुणे जिल्ह्यात गेली आठवडाभरापासून सतत पडलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला असून मी सध्या सोयाबीनच्या शेतात आलेला, पण या ठिकाणी जर पाहिलं तर सोयाबीनच्या शेतात अक्षरशः ओढा वाहतो अशी परिस्थिती पाहायला मिळते। सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जे काही सोयाबीनचं पीक पेरलं होतं ते अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे। अर्ध पीक तर अर्ध पीक हे शेतात पाणी साचल्याने आता खराब होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट कोसळणार आहे। प्रचंड असं नुकसान या ढगफुटी सदृश्य पावसाने झाल्याने आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? काय सांगणार, गेले हप्ताभर कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे अक्षरशः आमची हे झालेलं आहे, सोयाबीन बी उद्ध्वस्त झालेले पूर्ण सोयाबीनचं पीक। दुबार पेरणी आम्हाला पुन्हा करावी लागेल। पाऊस नाही पुन्हा जर झाला, हा ओला दुष्काळ जसा कोरडा होता, हा ओला दुष्काळ जाणवतोय आज आपल्याला त्याच्यामध्ये। किती खर्च आला होता सगळा? खर्च आता साधारणतः इथे आपण 2 बॅग सोयाबीन लावलेला आहे। 2 बॅग आता एक 2,500 रुपये एक बॅग प्रमाणे 5,000 रुपयाचं बियाण्याचा खर्च आहे। 20 मजूर लावायला गेलेले आहेत, त्याच्यात 300 रुपये रोजाप्रमाणे त्यांची 6,000, हे 11,000 आणि वावर तयार करण्यासाठी एक 10,000 ते 12,000 रुपये असा खर्च आलेला आहे। आता पुन्हा एवढा खर्च करायचा म्हणलं तर काय करायचं शेतकऱ्याचं? चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।